नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे माझे यूट्यूब चॅनेल स्टॉक मार्केटिंग मराठीमध्ये. तर मित्रांनो, आज आपण बोलणार आहे टाटा मोटरच्या क्वार्टर फोर रिझल्टबद्दल. तर चला मित्रांनो, जाणून घेऊ कंपनीचा रिझल्ट कसा आलेला आहे. तर मित्रांनो, तर इथं सिक्वेन्सचं बोलायला झालं तर मित्रांनो, मार्च 24 हे जे एक क्वार्टर आधी डिसेंबर 23 आणि एका वर्षा पाठीमागं मार्च 23. तर मित्रांनो, कंपनीने सिक्वेन्स बरोबर दिलेला आहे. तर चला जाणून घेऊया कंपनीचा इन्कम किती झाला आहे. तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता कंपनीचं या क्वार्टरमध्ये जवळजवळ 1,21,446 कोटी इतका इन्कम झालेला आहे. तोच मागच्या क्वार्टरमध्ये जवळजवळ 1,12,000 कोटी इतका इन्कम झाला होता. आणि बोलायला झाले एक वर्ष पाठीमागे तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता एका वर्षा पाठीमागे जवळजवळ 1,07,000 कोटी इतका इन्कम कंपनीचा झाला होता. तर इन्कममध्ये कंपनीने क्वार्टर ऑन क्वार्टर आणि इयर ऑन इयर इथे मोठ्या प्रमाणात ग्रोथ घेतलेली आहे. तर चला पाहूया कंपनीने या क्वार्टरमध्ये एक्सपेन्शन किती केलं आहे. तर मित्रांनो, तुम्ही ते पाहू शकता कंपनीने या क्वार्टरमध्ये जवळजवळ 1,12,235 कोटी इतका एक्सपेन्शन केलेला आहे. तेच बोलायचं झाले मागच्या क्वार्टरमध्ये तर कंपनीने मागच्या क्वार्टरमध्ये जवळजवळ 1,04,493 कोटी इतका एक्सपेन्शन केला होता. तर कंपनीने एका वर्ष पाठीमागे जवळजवळ 1,02,000 कोटी इतका एक्सपेन्शन केला होता. तर चला बघू कंपनीचा फायनल प्रॉफिट किती आलेला आहे. तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता कंपनीचा फायनल प्रॉफिट जवळजवळ 17,528 कोटी इतका आलेला आहे. तर मित्रांनो, तोच प्रॉफिट मागच्या क्वार्टरमध्ये जवळजवळ 7,145 कोटी इतका होता. आणि बोलायला झालं एक वर्ष पाठीमागे तर एका वर्षा पाठीमागे जवळजवळ कंपनीचा प्रॉफिट हा 5,496 कोटी इतका होता. तर कंपनीने प्रॉफिटमध्ये मोठी प्रमाणात क्वार्टर ऑन क्वार्टर आणि इयर ऑन इयर दोन्हीमध्ये जंप घेतलेली दिसून येते. तर चला मित्रांनो, पाहूया कंपनीचा अर्निंग पर शेअर. तर मित्रांनो, तुम्ही इथे कंपनीचा अर्निंग पर शेअर पाहू शकता. क्वार्टर ऑन क्वार्टर आणि इयर ऑन इयर कंपनीच्या अर्निंगमध्ये मोठ्या प्रमाणात इथे वाढ झालेली दिसून येते. तर मित्रांनो, कंपनीचा हा रिझल्ट कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा. धन्यवाद.